रोज डेच्या दिवशी मी तिला गुलाब दिला आणि म्हणालो, "तू माझी होशील का?" रोज डेच्या दिवशी मी तिला गुलाब दिला आणि म्हणालो, "तू माझी होशील का?" ते गुलाबाचं फूल तिनं शिवरायांच्या पायाजवळ ठेवलं आणि म्हणाली, "तू शिवरायांचा मावळा होशील का? तू शिवरायांचा मावळा होशील का?" शिवरायांच्या मावळ्यासारखं होणं मला शक्य नव्हतं. पण घरातली सगळी कामं मीच करीन आणि आयुष्यभर तुला एखाद्या राजाच्या राणीसारखी ठेवीन, असं आश्वासन देऊन मी तिच्याशी लग्न केलं. आज आमच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाली. घरातली सगळी कामं मीच करतोय आणि ती राणीसारखी बसून असते. बरोबर असंच घरकामाला वैतागलेल्या या पुरुषांची व्यथा ऐकूया या कवितेतून. नमस्कार, माझे नाव संतोष जाधव. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कंची अवदसा. मना कंची अवदसा व्हायली ना मीनी लगीन केला. मना कंची अवदसा व्हायली ना मीनी लगीन केला. आठवर वतू तवा बरा होता. आठवर वतू तवा बरा होता. कोणच्या बी बरोबर फिरायला जावाचू ना किती पण वाजता घरा यावाचू. आता आता बेगीनच घरा यावं लागतंय. औषध जरी टाइम व्हायला तरी बायको शक जातय. तवा मला वाटतंय मना कंची अवदसा व्हायली ना मीनी लगीन केला. आठवर वतू तवा बापूच्या बरोबर फिरायला जावाचू तर जाम मजा कराचू. आठवर वतू तवा बापूच्या बरोबर फिरायला जावाचू तर जाम मजा कराचू. आता आता का बापूच्या बरोबर फिरायला गेलो तर बायकोचं थोबार फिरतं ना बायकोला जेवून फिरायला की गेलो तर घरातली सगळी मना बोलतात, "अरे यो यो तर बायकोचा बैल ह." तेव्हा मला वाटतंय मला कंची अवदसा व्हायली ना मीनी लगीन केला. आणि आता शेवटचं, आठवर वतू तेव्हा मग मी घरात काहीच काम नाही करायचो. आठवर वतू तेव्हा मी घरात काहीच काम नाही करायचो. टीव्ही पुढं बसून नुसता खावत राहायचो. आता आता घरातली सगळी कामं मलाच करायला लागतात. लादी मीनीच पुसायची, भांडी मीनीच घासायची, ना कपडा पण मीनीच धावायचं. आवरा करून ती माझ्यावर डोलं फारतय. आवरा करून ती माझ्यावर डोलं फारतय. तेव्हा मला वाटतंय मला कंची अवदसा व्हायली ना मीनी लगीन केला.